आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत अकोल्यामध्ये व्यसनमुक्ती सप्ताहाचा समारोप उत्साहात पार पडला। जिल्हा समाज कल्याण विभाग आणि युवा व्यसनमुक्ती जनसमिती अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सप्ताहात अंमली पदार्थाच्या दुष्परिणामांविषयी व्यापक जनजागृती करण्यात आली। RLT महाविद्यालयात झालेल्या समारोप कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी युवकांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करत अंमली पदार्थाच्या दुष्परिणामांवर सविस्तर मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉक्टर तुषार जाधव उपस्थित होते। या सप्ताहात पथनाट्य, विद्यार्थी परिसंवाद, चर्चासत्र, योग दिन, स्वाक्षरी अभियान, व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। नशामुक्त युवक सशक्त भारत हा संदेश देत उपस्थितांनी व्यसनमुक्त समाज घडविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। करत आहे आणि कसं हे वर्क करत आहे जर आपण याची सायन्स जर बघितली, फॉर एक्झाम्पल शुगर इज ऑल्सो ॲडिक्शन, म्हणजे जे आपण साखर म्हणतो, जर तुम्ही एकदा चॉकलेट खाणार तर तुमचा जे माइंड आहे त्याच्यामध्ये ग्लुकोज स्पाइक येतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे हॉर्मोनल एक रिॲक्शन भेटतात। जर तुम्ही आज जेवणाच्या नंतर फॉर एक्झाम्पल तुम्ही जेवण करणार आणि जेवणाच्या नंतर स्वीट घेणार, किमान चॉकलेट खाणार, तर तुमची बॉडी ट्रेन होऊन जाईल। प्रत्येक दिवस तुम्हाला जेवणाच्या नंतर चॉकलेट हवी आहे, बरोबर? प्रत्येक दिवस तुम्हाला काहीतरी स्वीट पाहिजे जेवणाच्या नंतर, असं जर तुम्ही एक हॅबिट तयार केली तर तसं होणार। तर इन द सेम वे जेव्हा आपण दारूचा नशा करतो आणि जेव्हा आपण ड्रग्स वगैरे घेतो, आपली बॉडी ट्रेन होऊन जातात, कारण की बॉडीला काहीच माहीत नाही, बॉडीला माहीत नाही की हे किती हानिकारक। NTV 24 करिता अकोलावरून मनीष खर्चे यांची रिपोर्ट।